जय हिंद मित्रांनो, 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाली आहेत व आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या स्वातंत्र्य दिनाची थीम विकसित भारत अशी आहे. मित्रांनो, ज्या महापुरुषांमुळे आपल्याला हे स्वातंत्र्य लाभलं आहे त्यांना वंदन करून आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. पहा, याआधी तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताच्या कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच टी व्ही सोमनाथन यांची भारताच्या कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे व ते 30 ऑगस्ट पासून पुढील 2 वर्षासाठी भारताचे कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतील. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं पहिलं अहिल्या भवन उभारलं जाणार आहे. तर आता देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं अहिल्या भवन हे मुंबई या शहरामध्ये उभारलं जाणार आहे. मुंबईमधील मानखुर्द येथे 35,500 स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारलं जाणार असून यासाठी एकूण 47 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही जी घोषणा आहे ही घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या आंतरराष्ट्रीय भवनाची वैशिष्ट्ये सुद्धा आपण पाहून घेऊयात. या संकुलात अहिल्याबाई होळकरांचा एक पुतळा असेल, तसेच महिलांसाठी समुपदेशन केंद्र, 200 जणांची क्षमता असलेलं ऑडिटोरियम, महिला आयोग व बाल हक्क आयोगाचं कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची एकूण 20 कार्यालये, तर बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय देखील याच भवनात असणार आहे. एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% आपल्याला या न्यूजवर प्रश्न विचारण्यात येईल. आता हा प्रश्न पहा, 13 ऑगस्ट रोजी DRDOने एका लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. तर या बॉम्बचं नाव काय आहे. मित्रांनो, या स्वदेशी बॉम्बचं नाव गौरव असं आहे. काय आहे तर गौरव असं या बॉम्बला नाव देण्यात आलं आहे व या बॉम्बची पहिली यशस्वी चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर सुखोई 30 या विमानातून घेण्यात आली असून या बॉम्बची निर्मिती DRDOच्या हैदराबाद मधल्या संशोधन केंद्रानं केली आहे. येथे DRDOचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1958 साली करण्यात आली होती. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. तर सध्या समीर विकामत हे याचे अध्यक्ष आहेत. DRDOचं बोधवाक्य काय असं जर विचारलं तर बलस्य मूलम विज्ञानम असं DRDOचं बोधवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. तर आता 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा अनुराधा पौडवाल यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, अनुराधा पौडवाल यांनी शास्त्रीय गायनाचं कोणतेही शिक्षण न घेता संगीत क्षेत्रात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1973 मधील अभिमान या चित्रपटातून केली असून त्यांनी आपलं शेवटचं गाणं 2006 मध्ये आलेल्या जाने होगा क्या या चित्रपटात गायलेलं आहे. त्यांना 4 वेळा फिल्मफेअर पुरस्कार व एकदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळालेला आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. आता गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारातील बक्षिसाची रक्कम ही 5 लाख रुपयावरून 10 लाख रुपये करण्यात आली आहे. अनुराधा पौडवाल यांना याआधी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत तर 2010 मध्ये मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, 2011चा मदर तेरेसा पुरस्कार, 2013चा महाराष्ट्र सरकारचा मोहम्मद रफी पुरस्कार, तर 2017 मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. याबरोबरच अजून एक महत्त्वाचा पुरस्कार नोट करून घ्या. आता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार हा आरती अंकलीकर टिकेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारामध्ये सुद्धा रोख पारितोषिक म्हणून 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. या पुरस्कारावरच आधारित अजून एक प्रश्न पहा, संत साहित्यावरील लेखन आणि मानवतावादी कार्याबद्दलचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे संजय महाराज पाचपोर यांना हा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झाला आहे. इतर पुरस्कार सुद्धा नोट करून घ्या. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हा प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शुभदा दादरकर, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे. याआधी जीवनगौरव पुरस्कारासाठी बक्षीस म्हणून 5 लाख रुपये देण्यात येत होते. त्यात वाढ करून आता ती रक्कम 10 लाख रुपये करण्यात आली आहे.
यासच राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये सुद्धा एकूण 12 पुरस्कार जाहीर झाले आहेत व या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या रकमेत सुद्धा वाढ करून ती 1 लाखावरून 3 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. हे जे 12 पुरस्कार आहेत हे सुद्धा आपण पाहून घेऊया. नाटक विभागासाठी विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारात सुदेश भोसले, लोककला क्षेत्रात अभिमन्यू धर्माजी सावदेकर, शाहिरी क्षेत्रात शाहीर राजेंद्र कांबळे, नृत्य क्षेत्रात सोनिया परचुरे, चित्रपट क्षेत्रासाठी रोहिणी हट्टंगडी, कीर्तन प्रबोधन संजय नाना डोंडगे, वाद्य संगीत क्षेत्रात पांडुरंग मुखडे, कलादानमध्ये नागेश सुर्वे, तमाशामध्ये कैलास मारुती सावंत, तर आदिवासी गिरिजन क्षेत्रातील पुरस्कार हा शिवराम शंकर धुट्टे यांना जाहीर झाला आहे. ठीक आहे, एवढे सर्व पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत आणि कोणत्या देशाने मिळून उदार शक्ती हा द्विपक्षीय वायुसेना युद्धाभ्यास आयोजित केला होता? मित्रांनो, हा जो उदार शक्ती युद्धाभ्यास आहे हा भारत आणि मलेशिया या 2 देशांनी मिळून आयोजित केला होता व हा युद्धाभ्यास दोन्ही देशांमधील वायुसेनेमध्ये पार पडलेला आहे. या युद्धाभ्यासाचं आयोजन 5 ते 9 ऑगस्ट रोजी मलेशियातील क्वांतान येथे करण्यात आलं होतं व या युद्धाभ्यासात भारतीय हवाई दलाने सुकोई 30 या लढाऊ विमानासह भाग घेतला होता. मित्रांनो, नुकतंच आपण पाहिलेलं आहे की मित्रशक्ती या युद्धाभ्यासाची 10वी आवृत्ती श्रीलंकेमध्ये 12 ते 25 ऑगस्ट दरम्यान पार पडत आहे. नोमॅडिक एलिफंट हा युद्धाभ्यास भारत व मंगोलिया या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड, जिमेक्स युद्धाभ्यास भारत जपान, तर्कश भारत अमेरिका, शक्ती भारत फ्रान्स, डस्ट लीग भारत उझबेकिस्तान, IMT ट्रायलेट भारत मोझांबिक टांझानिया, टायगर ट्रायम भारत अमेरिका, लिमितीय भारत सेशल, समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, धर्म गार्डियन भारत जपान, डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, तर सायक्लोन हा युद्धाभ्यास भारत व इजिप्त या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 6. पहिल्या वैश्विक प्रवासी महिला कबड्डी लीगचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? मित्रांनो, आता प्रथमच वैश्विक प्रवासी महिला कबड्डी लीगचं आयोजन करण्यात येणार असून ही स्पर्धा भारतातील हरियाणा या राज्यामध्ये पार पडेल. या स्पर्धेचं आयोजन पुढील महिन्यात होणार असून या स्पर्धेत 15हून अधिक देशांच्या महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पहिल्या वैश्विक प्रवासी महिला कबड्डी लीगचं आयोजन हरियाणा या राज्यामध्ये होणार आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर IRCTC कोणाच्या सहकार्याने नमो भारत ट्रेन आणि इतर ट्रेनमधील प्रवाशांसाठी एक भारत एक तिकीट हा उपक्रम सुरू करत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच IRCTC NCRTCच्या सहकार्याने एक भारत एक तिकीट हा उपक्रम सुरू करत आहे. या NCRTCचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. NCRTC म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि मित्रांनो, आता एक भारत एक तिकीट या उपक्रमाअंतर्गत प्रवासी RCTCच्या वेबसाईट आणि ॲपवरून नमो भारत ट्रेनचे तिकीट बुक करू शकणार आहेत. तसेच ते स्वतःच्या प्रवासासाठी एक QR कोड सुद्धा तयार करू शकणार आहेत व हा QR कोड 4 दिवसांसाठी वैध असेल. पुढील प्रश्न पहा. भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 2036 मध्ये 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या किती महिलांपर्यंत वाढण्याचा अंदाज जाहीर केला आहे? तर या मंत्रालयाच्या अंदाजानुसार 2036 मध्ये 1000 पुरुषांमागे 952 महिला असतील. सध्या 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे भारतात 943 महिला आहेत. प्रश्न क्रमांक 9. नुकतेच आता अमृत ज्ञानकोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टलचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर या दोन्ही पोर्टलचं अनावरण डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 6व्या सागरी सुरक्षा संवादाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर हा जो 6वा सुरक्षा संवाद आहे याचं आयोजन कॅनबेरा या शहरामध्ये करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलीट्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.